Say. Both team, extra player, please. उमरकोण टॉस जिंकले आणि काय घेतलं उमरकोणने बॅटिंग घेतली उमरकोण फक्त कोण आहे पहिले ओपनिंग बॅट्समन काय निखिल आणि विशाल बॉलर नेम लोहारे बॉलर नेम कोण आहे पाच ओव्हरची मॅच आहे. मॅचला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. पहिला चेंडू गळपट्टीवर आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण. 4 धावांची मोहर उमटली आहे. चौकारानं मात्र स्वागत केले गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं जाईल संघाचं 4 धावेने. निखिलला तुम्ही पाहता ऑन स्ट्राईकला. यावेळेस डीप पॉइंटमध्ये चेंडू गेलाय. 2 धावा घेण्याची संधी असेल आणि 2 धावा सहजतेने या ठिकाणी पूर्ण होतील. धावफलक आपण पाहतोय 2 धाब्याच्या मदतीने 6 या अंकावरती. अगोदरच्या मॅच मध्ये काय कमालीची फलंदाजी केली निखिलने. एक हाती 85 धावा वैयक्तिक बनवल्या आणि आपल्या संघासाठी या स्पर्धेतला हाय स्कोर बनवण्यामध्ये त्याने योगदान दिलं. या दरम्यान सूर एक बॉल. बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे चेंडू आणि बॅटचा कुठे संपर्क पाहायला भेटला नाही. गोलंदाजाची कमालीची वापसी आपण पाहतोय या दरम्यान होतीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पहिल्या क्रमांकाचं षटक. पॉवर प्लेचं 5 षटकांची मॅच. समोर निखिल. हा चेंडू हवाई सफर करतोय. काऊ कॉर्नर मध्ये झेल. ओहो, हाथ में आया रसगुल्ला. ओ भी छिटक गया. पकडला होता कॅच आणि जर पकडला असता तर काय झालं असतं. निखिल सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड दोंडे नव्हे तर कुऱ्हाडीचे घाव घालून घेणे. किती खतरनाक, किती विध्वंसक साबित ठरू शकतं हे. दरम्यान पुन्हा एकदा संधी आहे. इस बार गलती की कोई गुंजाइश नहीं और विकेट का होगा पतन आणि मोठा मासा गळाला. फलंदाज निखिल 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 होतोय बाद. काऊ कॉर्नर मध्ये खरं तर जीवनदान भेटलं होतं. नंतर आपण पाहता लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली नाही आणि तिथं मात्र मोठा मोहरा टिपला गेला. निखिलचा खेळ मात्र या ठिकाणी संपेल. चला स्पीडअप करा खेळाडू. आपण जितका वेळ घ्याल तितका नुकसान आपल्यालाच होईल. नंतरच्या मॅचेस मग तुम्हाला 2-2 3-3 ओव्हरचे खेळायचे आहेत का.
संध्याकाळी आपल्याला 11 वाजायच्या अगोदर सगळा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. तुम्ही म्हणता प्रकाश झोतामध्ये सामने आहे ते जमणार नाही, कारण आता सध्या कार्यकाल तर पाहिला तर इलेक्शनचा आहे आणि त्यामुळे आपल्याला काही बंधनं पण आहेत त्या स्पर्धेमध्ये, त्यामुळे ती देखील आपल्याला जपायची. हा चेंडू सीमा पार येतोय. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. बॉल बॉल आपले ग्राउंड स्टाफ बॉल जे बाहेर जातात ना, प्लीज आपण ते जर लवकर आतमध्ये टाकले तर आपल्याला पुढचा तेवढा वेळ वाचवता येईल. ग्राउंड स्टाफ प्लीज थोडंसं लक्ष द्या बाहेर, कारण चेंडू गेल्यानंतर वेळ लागतोय. जो वेळ आपण वाचवतोय तो परत जर तिकडे गेला तर मग वेळ वाचून फायदा होणार नाही. नवीन बॉल गेला पॉवर प्ले मध्ये तर तुम्हाला नवीनच बॉलचा वापर करावा लागेल. जर पॉवर प्ले मध्ये जुना चेंडू असेल तर जुना चेंडू भेटेल, अन्यथा नवीन गेला तर नवीनच भेटेल. षटक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपलंय. दुसरं षटक सुरू होतंय. बॉलर नेम अविनाश. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा आणि एक मोठा मासा गळाला लागला होता निखिलच्या रूपानं. आता 12 वरती 1 विकेट. ओ प्ले अँड मिस डॉट चेंडू आपण येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय काही गोलंदाजांची खासियत आहे की चेंडूला ते चमणीच्या समांतरने टाकू शकतात. काही खेळाडूंना मात्र बाउन्सर टाकण्याची सवय असते. काही शॉर्ट पिच टाकतात, काही फुलर लेनचे चेंडू टाकतात. म्हणजे जसे फलंदाजाची स्ट्रेंथ आहे. यावेळेस मात्र खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय आणि पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओ या दरम्यान स्वीट साऊंड मात्र पाहायचंय त्याचा फायदा होईल का. यस चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा आलाय शानदार चौकार. धावफलक 4 धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होतील त्या धावा 17 धावा. ज्यावेळेस पहिला डाव होईल त्यावेळेस आपण मॅन ऑफ द मॅच देऊ ब्रेकमध्ये, बरोबर सर शरद सर, कारण त्यावेळेस आपल्याकडे टाइम असेल. एक इनिंग झाली की आपण लगेच मॅन ऑफ द मॅच देऊ, प्लेअर ऑफ द मॅच देऊ. खराब चेंडू मात्र त्याचा फायदा इथे घेता आला नाही फलंदाजाला. चेंडूला उंची दिली, लांबी मात्र भेटू शकली नाहीये. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावफलक जाईल पुढे. 19 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना. दुसरा ओव्हरचा खेळ आपण पाहतो अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा प्ले अँड मिस डॉट चेंडू आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये. वापसी कशी करायची हे देखील गोलंदाजाला माहीत आहे, कारण हे क्रिकेट आहे. हेच आपल्याला जगायला शिकवतं, हेच आपल्याला आयुष्यामध्ये मैत्री करायला शिकवतं, हेच क्रिकेट आपल्याला आयुष्यामध्ये कमबॅक करायला शिकवतं. ओ फुल टॉस चेंडू आणि त्याला फुल ट्रोल केलंय. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय शानदार चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे आणि धावफलकावरती 23 धावा. षटक देखील पूर्ण होतंय. दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेची दोन्ही षटके आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालीत आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बनवल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा.
3 षटकांचं समीकरण गोलंदाजाला एक गोलंदाज 2 षटके टाकू शकतो. एका गोलंदाजाला 2 षटकाचा कोटा असेल, मात्र इतर 3 गोलंदाजांना प्रत्येकी एक षटक टाकावंच लागेल. फक्त एक गोलंदाज असेल ज्याला 2 षटके टाकता येतील. 3 गोलंदाजांना मात्र एक अशी 3 वैयक्तिक षटके टाकावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टरचा वापर, बॉटम हँडचा वापर करत तिथे गेला. दुसऱ्या धाव्यासाठी पलायन होतंय आणि या दरम्यान गुड रन क्वीन द विकेट. 2 धावा मिळतील. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 25 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे साहिल. ओ समोर फटका खेळला गॅप मध्ये. लॉंगांचा क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक आणि चेंडू पोहोचेल सीमा पार. येतोय शानदार चौकार. दूर राहिला खरं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फार दूरवरती होता. खूप डिस्टन्स चेंडू आणि त्याच्यामध्ये होतं. जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू पार झाला होता. चौकार मात्र वसूल होतोय. 4 धावांनी धावफलक पुढे. 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होतील. प्रामुख्याने ज्यावेळेस तुम्ही बाउंड्रीवरती सीमेरेषेवरती खेळाडू ठेवता त्यावेळेस ते खेळाडू हे चतुर, चालाक आणि सावध पाहिजे. एक चांगला चेंडू आपण पाहतो या दरम्यान साहिलच्या माध्यमातून. जागा बडून लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता. फसला फटका. धाव भेटणार नाहीये. निर्धाव चेंडू. तिसरं षटक आपण पाहतो चालू असताना साहिल बॉलिंग ट्रॅकवरती. पुढे स्टेप आउट करून खेळायला फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्राच्या चेंडू खाली. अप्रतिम झेल, लाजवाब झेल. विकेटचं होतंय पतन आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज घाई करायची आता. एक फलंदाज बाद झाला ना झाला, दुसरा फलंदाज कोण पाठवायचा तुम्ही आधीच ठरवून ठेवा, कारण आता आपल्याकडे वेळ नाहीये. एक फलंदाज बाद होतो ना होतो, दुसरा फलंदाज मैदानाचा ताबा घेईल आणि वेळ वाचवेल. धावफलकावरती जाऊयात. 29 धावा, 2 गडी बाद. नवीन बॅटर नेम प्लीज. निखिल. एका संघामध्ये मात्र 2 एकाच नावाचे खेळाडू, 2 नावकरी आपण म्हणूयात. एक निखिल बाद झालाय. निखिलने मात्र आपला तडाखा दाखवलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि विकेटचं पुन्हा एकदा पतन होतंय. फलंदाज इथे होईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक बाद. लगातार 2 फलंदाज इथे झेल बाद. ऑन हॅट्रिक बॉल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज. या दरम्यान चांगला फटका. पायचं लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती चित्तेच्या चपळाने आलाय आणि काय ती चतुराई. वा वा. चतुर चालाक सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. इथे मात्र ही तुमची चतुराई कामाला येते. आणि धावफलकावरती 30 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 3 ओव्हर झालेत. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. बॉलर्स नेम चेतन. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. दरम्यान अक्रॉस फटका स्क्वेअरच्या दिशेने पाहिजे. तिथे लॉंग लेग एरिया आणि चेंडू पोहोचतोय की काय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार.
बोलवायचे का बघा तुम्हाला सांगतो श्रीराम वरददायिनी काटेतळी आणि श्री शिर भैरवनाथ सडवली यानंतर होणारा सामना श्रीराम वरदायिनी काटेतळी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिर भैरवनाथ सडवली या दोन्ही टीमने तयार राहायचंय आणि आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा आहे गॅप मध्ये फटका तिथे चांगलं क्षेत्ररक्षण दर्जा मात्र उंचावलाय आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय वा कमालीचं क्षेत्ररक्षण भिंतीसारखा तिथे अडवा होतोय आणि धावा देखील अडवतोय धाडसाचं काम धैर्याचं काम जगात ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत धाडस नक्कीच तिथे पाहायला भेटलंय या दरम्यान चांगला फटका पॉईंटच्या झोन मध्ये तिथे पायचे दोन क्षेत्र झेंडूवरती येत आहेत भिंतीचा अडथळा धावा धावून घ्याव्या लागतील मिळतील त्या दोन आणि जाईल धावफलक 2 ने पुढे 39 39 धावा धावफलकावरती असणार आहेत चला पुढचे मॅचचे जे टीम आहेत श्रीराम वरदायिनी काठेतळी संघाचे कॅप्टन आपल्यापर्यंत जर माझा आवाज आला असेल तर आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा विना विलंब ताबडतोब हा चेंडू हवेत लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला विकेटचं पतन फलंदाज होतोय इथे बाद नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये असेल तर श्रीराम वरदायिनी काटेतळी संघाच्या विरोधामध्ये असणार आहे शिर भैरवनाथ सडवली संघ आपण देखील या ठिकाणी यायचंय आपली उपस्थिती इथे कळवायची आणि पहिला डाव इथे पूर्ण होईल त्यानंतर होईल नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस का बॉस नवीन फलंदाज सागर खेळपट्टीवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 चा हा खेळ मैदानाच्या मध्ये चालू असताना यावेळेस नकार मात्र येतोय आणि अगोदरच्या पहिल्या चेंडूवरती खरं तर चौकार आला त्यानंतर विकेट आली तो 1-13 मेरा पहिल्या चेंडू वाईट बॉल नंतर वापसी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी केली इथे अंधाधुंदी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न फेकी तर गेली मात्र फलंदाज सुरक्षित असेल षटकाची समाप्ती 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि शेवटचा अंतिम षटक 39 39 धावा धावफलकावरती चला श्रीराम वरदायिनी काटेतळी संघाचे कॅप्टन आणि शिर भैरवनाथ सडवली संघाचे कॅप्टन आपल्यापर्यंत आवाज आला नाही का मुख्य व्यासपीठासमोर या सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 पुणे प्रेक्षणीय सामना मात्र तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो सायंकाळी ठीक 7 वाजता याच मैदानावरती बेस्ट मुंबई सह्याद्री आणि बेस्ट पुणे सह्याद्री अर्थात बेस्ट मुंबई सह्याद्री विरोधात बेस्ट पुणे सह्याद्री असा हा प्रेक्षणीय सामना मागल्या वर्षी मला मुंबई संघाने हा मॅच प्रेक्षणीय सामना जिंकला होता संघाचे संघनायक असणार आहे ते मुंबई संघाचे अमित घाडगे आणि पुणे सह्याद्री संघाचे कॅप्टन संकेत सुतार या दोन टीम मध्ये भिडणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचा महा रणसंग्राम तर आपण ही मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं त्या मॅचला कारण ही मॅच होणार आहे प्रेक्षणीय फलंदाज बाद झालाय चला पुढचा फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय शेवटच्या 5व्या क्रमांकाचं षटक हो आताच्या बोटलला चेंडू चाटून खाली पडला धावफलकावरती 40 धावा नवीन फलंदाज विशाल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अमोल खोलो टप्प्याचा चढून खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय एक धाव येते दुसरीचा प्रयत्न केलाय फेकी ताकदवान असेल मात्र या दरम्यान तिसऱ्या बांसांची घेतली जाईल मदत आणि फलंदाज इथे असेल बाद की नाबाद
आणि फलंदाज इथे बाद की नाबाद याची चाचणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यस, सेफ असेल फलंदाज. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरू होईल नव्याने. ओ यावेळेस प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती. अमोल काय लाजबाब कामगिरी करतायत. अमोल सरांचं कौतुक करावं लागेल कारण सिनियर खेळाडू म्हणून अमोल सरांकडे पाहिलं जातं आणि सिनियर खेळाडू कसे असावे त्याचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. यावेळेस फुल टॉस चेंडू, दिशा दाखवली चेंडूला, गतीचा फायदा घेतला आणि चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. 4 धाव्याने धावफलक पुढे आणि 46 धावा धावफलकावरती. कदाचित या डावातील हा शेवटचा चेंडू आणि सामना करेल फलंदाज मैदानाच्या आत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे धाव घेतली नाहीये आणि याचबरोबर पहिला डाव इथे पूर्ण होतोय. प्रथम फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 46 झाल्यात, 47 बनवायच्यात. म्हणजे 5 षटकांमध्ये 46 बनवल्यात तर 47 बनवायच्यात. श्रीराम वरदायिनी काटेदळी संघाचे कॅप्टन आणि शिरभरवनाथ सडवली संघाचे कॅप्टन. या दोन टीम मध्ये टॉस या ठिकाणी होतोय. बोथ टीम कॅप्टन टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय तो सर कोण आहे प्लेअर ऑफ द मॅच या अगोदरच्या मॅचचा? दोन धाब्यांची पेनल्टी कोणत्या टीमला? शिवगर्जना लोहारी संघाला. त्यांनी या स्पर्धेचा नियम तोडला, ते लाईनअप मध्ये बाहेर आले नाही. भैरवनाथ संघाचा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच राज. पाठीमागच्या सामन्यामध्ये राजने केलेली कमालीची कामगिरी आणि त्यामुळे अगोदरच्या मॅचचा तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच अर्थात मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर. कोतवाल संघ आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी येऊन घेऊन जा. हॅलो हॅलो. कोतवाल संघाचा विकिदादा शिंदे यांचं या ठिकाणी आम्ही एक सन्मान करत आहोत. विकिदादा शिंदे. खरं तर 2 धाव्यांची पेनल्टी आता ऍड होतीये. झाल्या होत्या 46 बनवायच्या होत्या 47. मग आता 2 धावा एक्स्ट्रा तुम्हाला बनवायला लागतील म्हणजे बनवायच्या त्या 49. 49 धावा तुम्हाला आता विजयासाठी बनवाव्या लागतील. साहिल आणि आशिष ही जोडी आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये. धावांच्या पाठलागाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तर पहिल्या चेंडूचा सामना कोण करणार? साहिल. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक. बॉलर्स नेम विशाल. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक
सांघिक पहिलं षटक घेऊन तयार. विशाल समोर साहिल समोरासमोर पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटी. आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी येतोय शानदार दमदार षटकार. भाई अगर आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. 6 धावेने आपण पाहतो एक दमदार सुरुवात केली आहे. 49 धावा बडवायच्यात विजयासाठी. ओ या दरम्यान हा गुड बॉल, गुड डिलिव्हरी आणि कमबॅक नक्कीच करतोय गोलंदाज. वापसी नक्कीच करतोय गोलंदाज. धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. साहिलच्या विरोधामध्ये विशाल पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट करतोय तो साहिल आणि त्यानंतर प्रत्युत्तर देतोय तो विशाल. या दरम्यान सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र चेंडू वळण घेतोय आणि पोहोचतोय सीमारेषेच्या पार. येतोय शानदार चौकार. 4 धावांनी धावफलक दुहेरी अंकामध्ये धाव घेईल. 10 धावा. अगोदरच्या मॅच मध्ये दोन्ही संघ एक मॅच जिंकली होते आणि विजयाचा तो विजय रथ पुढे घेऊन कोण घोड दौड करणार. या दरम्यान आणखीन एक चांगला फटका मात्र तिथे पाहायचं कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूवरती झेपावलाय. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आहे आणि दुसरी धाव मात्र मिळेल सहजतेने. या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. 12 धावा धावफलकावरती. कुठल्याही पद्धतीचं जर पाहिलं तर आतापर्यंत फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला नाही. ओ स्लोवर चेंडू मात्र विकेट कीपरकडनं झाली चुकी आणि चुकीला मिळणार नाही माफी. चेंडू पोहोचला सीमा पार. येतोय हा चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे 16 धावा. पुढचा मॅचचा टॉस होतोय श्रीराम वरदायणी काटेदळी संघाचे कॅप्टन आणि शिरभैरवनाथ चढवली संघाचे कॅप्टन. टॉस साठी या शेवटचा कॉल. यानंतर कॉल नाही, पेनल्टी दिली जाईल. चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून संघ मात्र या ठिकाणी पाठवला गेलाय. हा चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी येतोय दमदार षटकार. सह्याद्रीचे अध्यक्ष चंद्रकांत नाना मोरे यांच्या मालकीचा संघ आहे. 1 ओव्हर झाली आणि धाव फलकावरती आहे 22 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. काय ताबडतोब फलंदाजी केली आहे. साहिलच्या माध्यमातून अफलातून सुरुवात. संघाच्या संघनायकाने टाकलेली 20 पास तो सार्थ ठरवतोय साहिल. तर दुसऱ्या बाजूने आता असणार आहे तो संदेश बॉलिंग ट्रॅक वरती. इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र बॉलर निखिल. आताची एक धाव. 23 धावा. दुसरी ओव्हर. निखिल बॉलिंग ट्रॅक वर. समोर पुन्हा एकदा साहिल सेट बॅटर. सुरेख फटका. गुडघा टेक और भाई श्रीप तमाशा देख. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. काय चौकार की षटकार. यस हा चेंडू सीमा पार. शानदार. येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. कमालीची फलंदाजी करतोय. 27 धावा. बॉल बाहेर गेलाय. बॉल द्या. पॉवर प्लेचं षटक चालू आहे त्याच्यामुळे नवीन बॉल वापरावा लागेल. साहिलला थांबवणं मात्र एक मोठं आव्हान असेल गोलंदाजा समोर आणि साहिल समोर टिकणं हे खरं तर गोलंदाजासाठी आव्हान असेल. बॅटची एज मात्र विकेटच्या हातामध्ये चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. धाव मात्र भेटत नाहीये. वापसी मात्र पाहायला भेटतीये. 49 धावांचा पाठलाग आपण पाहतो करताना हा संघ मजबूत स्थितीमध्ये. ओहो
फुलटॉस बॉल आणि त्यावरती कमाल. ओ मात्र झेल त्या ठिकाणी टिपलाय. वा सुरेख अप्रतिम लाजवाब दर्जेदार झेल. साहिलला मात्र परतावं लागतंय. मात्र एक चांगली सुरुवात गोड सुरुवात त्याने मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. वैयक्तिक 26 धाबा साहिलने बनवल्यात. वा जोरदार टाळ्या वाजवतात साहिलसाठी. चांगला नॉक त्याने या ठिकाणी खेळला. शॉट बाय स्वीट अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. नवीन बॅटर नवीन फलंदाज चेतन यावेळेस चेतन मैदानाच्या आतमध्ये आलाय. जसा आलाय तसा त्याने त्याचा करिश्मा दाखवलाय. कुठल्या मानसिकतेने तो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 4 धावांनी धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 31 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असणार आहेत. षटकातील हा पुढचा बॉल 9 धावा याही षटकामध्ये आल्यात. मात्र एक विकेट मिळवली आणि या दरम्यान विकेटचं होते पतन. 1-13 भाई 1 मेरा. ईट का जवाब जैसे दिया पत्थर से. अगोदर देखील आपण जर पाहिलं तर साहिलने निखिलच्या विरोधामध्ये चौकार मारला. त्याने तिथे साहिलला देखील बाद केलं. यावेळेस चेतनने त्याच्या विरुद्ध चौकार मारला आणि चेतनला देखील त्याने बाद केलं. त्यामुळे भाई तू शेर तो मैं भी सव्वा शेर. नवीन बॅटर विशाल. 2 षटकाचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती. शेवटच्या 18 चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 18 चेंडू आणि आता 18 धाव्यांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय टॉस झालाय तो श्रीराम वर्धानी काटेतळी संघाच्या विरोधामध्ये शिर भैरवनाथ सडवली संघानं टॉस जिंकून प्रथम काय घेतले सर बॅटिंग. विन द टॉस चूज द बॅट फर्स्ट. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानाच्या मध्ये विशालच्या माध्यमातून. 17 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. दरम्यान वॉट अ शॉट. स्वीट साऊंड आणि चेंडू गेलाय सीमा पार. येतोय दमदार षटकार. 6 धाव्याने धावफलक वेगाने पुढे सरकेल. सामन्यातली समीकरणे उद्ध्वस्त करून टाकली या फटक्याने. 37 जिंकण्यासाठी आता पाहिजे त्या 12 धावा. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि बनवायच्या त्या 12. साबडा लवकर क्लोज करण्याच्या मूड मध्ये फलंदाज आहे. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलंय आणि विकेटचं होतंय पतन. फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये इथे होतोय बाद. नवीन बॅटर संकेत. यस दुसऱ्या धाव्याला या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. संकेत न्यू बॅटर. मॅच वरती पकड तर आहे मात्र ती पकड ढिली करण्याचा सैल करण्याचा प्रयत्न टीम क्षेत्ररक्षण करणारी आपण पाहतोय करीत असणार आहे. चला वेळ वाचवा. स्पीड अप वेळ घेताय खेळाडू तुम्ही. त्यावेळेस समोर आपण पाहतोय फटका खेळलाय. दरम्यान फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं. वेग मात्र नक्कीच कमी केला. 1 धाव येते. धावफलक घेणे पुढे 39 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 10 धाव्यांची गरज. चेंडू पाहिले तर बरेचसे अजून शिल्लक असतील. अजून तिसऱ्या क्रमांकाचं षटक. सुरेख फटका पॉइंट मध्ये आणि तिथे चेंडू पोचेल सीमारेषेच्या पार. येतोय शानदार सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. आता एका मोठ्या षटकाराची गरज.
कारण शिल्लक राहिल्या त्या फक्त 6 धावा. एक बड़ा हिट मैच को कर दिया जाएगा क्लोज और मेरे ख्याल से इसी बॉल के ऊपर देखने को मिलेगा विनिंग स्ट्रोक और एक दमदार शानदार विजय यहाँ पे हासिल किया. बड़े मैच के बड़े खिलाड़ी बनने का मौका और मौके पे लगा दिया चौका. लोहारे संघानं इथे मॅच जिंकलेले आहेत. आपलं अभिनंदन. पुढची मॅच चला लगेच चालू करून घ्या. अजिबात थांबायचं नाही. सर पुढची मॅच किती ओव्हरची? दुपारचे 1:15 झालेत. 1:20 झालेत. फ्रेश आहे ना? ओके 6 ओव्हरची मॅच आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू ऑन एंड ओनली जिसने किया अच्छा काम उसी का होगा नाम और नाम है साहिल. साहिल शेडगे. साहिल शेडगे या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच.